आता बातम्या पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या। पुणे महापालिकेचं विभाजन करून स्वतंत्र नवी महापालिका स्थापन करण्याची गरज, विभाजनाचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यावर एकमत। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला समांतर महामार्गाचा प्रकल्प अव्यवहार्य, एमएसआरडीसीच्या अहवालात नमूद। पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाबाबत एमएसआरडीसीचा अहवाल। पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कची कोंडी फोडा, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून शासकीय यंत्रणांची काल झाडाझडती। आयटी पार्क परिसरातील समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना। पुणेकरांच्या सेवेत लवकरच 4 नवीन वंदे भारत येणार। सध्या पुण्यातून कोल्हापूर आणि हुबळीसाठी वंदे भारतची धाव। प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता पुण्यातून वंदे भारत एक्सप्रेसची संख्या वाढवण्याचा निर्णय। पुण्यातील होर्डिंग शुल्क दरवाढीचा पालिकेचा प्रस्ताव विखंडित, जाहिरात धोरणाशी प्रस्ताव सुसंगत नसल्याचा राज्य सरकारचा ठपका। पुणे महापालिकेच्या 3 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत 41 अनधिकृत होर्डिंग आढळले। आयुक्तांच्या आदेशानंतर 2 पथकांकडून तपासणी मोहीम। शहरात अनधिकृत होर्डिंगचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता। विना तिकीट प्रवास करणाऱ्या 2587 फुकट्या प्रवाशांवर पीएमपीएमएल प्रशासनाची कारवाईत 21 लाखांचा दंड वसूल। पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात परराज्यातून मिळून 110 ट्रक फळभाज्यांची आवक वाढल्यानं लसूण, घेवडा, शेवग्याच्या दरात घट। घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांची माहिती। पुणे बाजार समितीच्या फुल बाजारात झेंडू आणि शेवंतीच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक। परिणामी फुलांच्या भावात घट। झेंडूला प्रति किलो 50 ते 60 रुपयाचा दर।